दारू प्याल्यामुळे त्याची हिंमत झाली आहे। ते त्याच्याच करता त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। मी इन्स्पेक्टरला जे काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत की त्याच्यात अशी कलम घाला की तो त्याच्यामध्ये चुकता कामा नये। आणि बाकीच्या संदर्भात त्या समाजातल्या सहकार्यांनी सांगितलं दादा वनपट्ट्याचं आमच्या कामं जर झाली तर आम्ही आपल्या इकडे येणार पण नाही, तिथे शेतीवाडी कॉन्ट्रॅक्टरमुळे काय गुन्हा दाखल करताय का? कारण की हा आज पहिल्यांदा सापडला। पहिल्यांदा तो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरवर पण गुन्हा दाखल केलाय आणि मालकाला पण त्याच्या संदर्भामध्ये गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये नेहमीप्रमाणे राज्य सरकार अशा प्रकारची घटना घडल्यानंतर साधारण त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देत असतं। लहान मुलं असलं तर त्याची त्या ठिकाणी रक्कम वेगळी करत असते। पण मी आजच मुख्यमंत्री एका कामाच्या निमित्तानं पुण्यात आलेले आहेत। मी परत गेल्यानंतर त्यांच्याशी बोलून यांना निश्चितपणे जखमींचा सगळा खर्च हा राज्य सरकारकडनं केला जाईल। आणि कारण सगळेच महाराष्ट्रातलेच आहेत, आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत आणि बाकीचं जे काही मृत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील मदत त्या ठिकाणी केली जाईल। दादा बऱ्याच तायांनी असंही म्हटलं की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही मिळाला, याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, त्याच्यामध्ये त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत का काय झालं? कारण आज 2.25 कोटीपेक्षा जास्त महिलांना आपण लाडली बहिणीचा फायदा देतो, हे कशामुळे राहिलेत ह्याची माहिती तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला सांगून त्यांच्याकडनं घेतली जाईल। त्यांचा एक कोण नेता आहे मतीन शंकरराव भोसले, ते काहीतरी येणार आहे, त्यांचा नंबर आहे इथं। ते आल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो। त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये देखील उद्या मंत्रालयामध्ये बसून ज्या सूचना द्यायच्या त्या देतो।